अहिल्यानगर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफी दिली नाही, उलट त्यांच्या जखमेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मीठ चोळले। एका जाहीर कार्यक्रमात लोकांना कर्जमाफीचा नाद लागला असं वक्तव्य त्यांनी केले। या वक्तव्यावर चहूबाजूने त्यांच्यावर टीकेचा भडीमार होतोय। याच वक्तव्याचा समाचार बहुजन वंचित आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट डॉक्टर अरुण आबा जाधव यांनी घेतला आहे। जय शिवराय। मंत्री बाबासाहेबजी पाटील अजितदादा गटाचे हे आमदार असून ते सहकार मंत्री आहेत। चोपडा येथील एका बँकेच्या उद्घाटनाप्रसंगी गेले असता त्यांनी या ठिकाणी जे काही चुकीचं वक्तव्य वापरले, कर्जमाफीचा नाद लागलाय म्हणून सांगितलेलं आहे। खरं तर हे वाक्याचा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीरपणे निषेध करतो। महाराष्ट्रामध्ये सध्या ओला दुष्काळ आहे। शेतकऱ्याची, गोरगरीब कष्टकरी वर्गाची, कुणाच्या शेतीचं नुकसान झालं, कुणाच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। तोंडापाशी आलेला घास निघून गेलेला आहे। इथल्या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या घरामध्ये, पालामध्ये, छपरामध्ये पाणी घुसल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या कुटुंबाचं असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूचं नुकसान झालं आहे। हे दुःख विसरत नाही तोपर्यंतच या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासूनची असणारी कर्जमाफीची जी मागणी आहे, ती मागणी या ठिकाणी पूर्ण करण्याच्या ऐवजी इथल्या महाराष्ट्रातील आम जनतेच्या मिठावरती, जखमेवरती मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी बाबासाहेब पाटलांनी केलेलं आहे। खरं तर बाबासाहेब पाटील ज्या पक्षाचे मंत्री आहेत ते म्हणजे अजितदादा पवार, त्यांचा पक्ष तर नेहमी इथल्या शेतकऱ्याच्या संदर्भात भूमिका मांडतो, बळीराजाची भूमिका मांडतो आणि त्यांचा जो पक्षाचा अजेंडा आहे त्या पक्षाच्या अजेंड्यामध्ये क्लिअर कट सांगितलं होतं की महायुतीचं सरकार आल्यानंतर इथल्या शेतकऱ्याचा आम्ही 7-12 कोरा करू। या बाबासाहेब पाटलाच्या भूमिकेतून या सरकारला शेतकऱ्याबद्दलची असणारी जी काही प्रेम आहे, जी माया आहे, ती माया पूर्णपणे उघडी पडलेली आहे। मी महाराष्ट्रातील आम जनतेला विचार करतो, विनंती करतो की या ठिकाणी उद्या होणाऱ्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये या महायुतीच्या सरकारला आणि आमदाराला जागा देखून द्यावी आणि त्यांना खाली खेचून उद्याच्या काळामध्ये इथल्या गोरगरीब कष्टकरी वंचित सर्व शेतकऱ्याच्या बाजूने भूमिका मांडणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाला बहुमताने निवडून द्यावं अशा या ठिकाणी मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा बाबासाहेब पाटलांच्या या वक्तव्याचा जाहीरपणे निषेध करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय।